नमस्कार गाईज, वेलकम बॅक टू कनिक जाधव व्लॉग्स. तुमचं सगळ्यांचं आपल्या व्लॉग्समध्ये स्वागत आहे. कसे आहात? मला गाडी लॉक झाली, पावसाने नुसती धुरकुसच घेतली हल्ली. तर तुम्हाला सर्वांना म्हणजे आज सांगतो, आज आषाढी एकादशी आहे. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. भले व्लॉग आषाढी एकादशीला येत नाही, पण आपण जेव्हा पण टाकू. तर आता मी मम्मी आम्ही चाललोय. चल ना, थांब ना जरा, गाडी आत्ता चालू केली, 1 मिनिट थांब जरा. तर आज आहे आमचा उपवास पण, आणि आम्ही जाणारे आहेत आज मराठे पाड्याला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. मी, मम्मी, दादा, पप्पा, आमच्या दोघांच्या तर तयाऱ्या झाल्या, त्यांच्या बाकी आहेत अजून. दिवेश दादासा येतात का काही माहीत नाही, फोन केला तर उचलत नाही कोणी. तर मित्रांनो, या ना पावसाला लय त्रास होतो चष्मावाल्यांना. मेन म्हणजे गाडीत बसल्यावर AC लावा, AC लावली का नंतर बाहेर उतरला का अख्खा धुका चष्म्यावर. यार काहीतरी उपाय निघला पाहिजे याच्यावरती, इन्व्हेन्शन करायला लागेल. मीच करतो आता. आम्ही घेतल्या केली बिली घेतल्या जरा उपवासाला, केली, आंबा, केल्याची वेफर, दिवसभरासाठी. जेवणाला पनीर बिनीर रातच्याला आताच जेवून ठेवला. मम्मी आल्यावर असंच असते, एकाच टायमाला सगळा. यार मला केसा पण कापायचे होते ना, आता टाईम नाही माझ्याकडे. तुम्हाला माहीतच असेल, मी लय म्हणजे लय बिझी माणूस झालो हल्ली. एवढा बिझी झालो काय सांगू, किती बिझी झालो. तर पहिले आता ना गावात जातो जरा. नानासा बिनासा उठल्यान का बघू दे, त्यांना उठवायला लागेल. फोन नाही उचलत आहे कोणीच, बघायला लागेल. यो काही यांना घ्यायला आलतो मी गावात, विचारायला येतं का नाही. यो आज आप झोपले. यो किती वाजले? 10 वाजून गेले. 10 वाजले तरी उठाचा पत्ता नाही अजून. कोण नाही येत वाटतं. आता आम्ही चौघा जातो. मग जाऊ जाऊन गावातल्या तर घरात देवारात पाया पडू, मंदिरात जाऊन पाया पडू. चला, तिने आपल्याला मस्त तशी नाश्त्याचं बनवल्या पापड्या. काही नाही, त्यावेळी कॅन्सल झाली ना, आणि पण नाही आहे. जातो आता आम्ही, कोणी येत नाही आमच्या बरोबर. बरोबर ना, रात्रीनं सांगलेला हा नाश्ता कोणी येत नाही. दिवात आपण नाही बोलतो, उठवला त्याला. चला जाऊ द्या, आपण जर जाऊ. बघ बरोबर ना, ऐन टाइम कल्टी. चल का माऊ, तयारी होल का तुझी? तो सर मंदिरातलं एकदा दर्शन घेऊन येऊ, गावातले आपले विठ्ठल रखमाईचे. यार गाइस, मला मागं बसायचं होतं, तर आज वापस ड्रायव्हरवर बसवलेलं आहे. मेरे को पीछे बैठने का था, अभी आगे बैठाएंगे, गाड़ी चलवाने लगेंगे. मेरे को आराम से आज आराम करके जाना था. चालवतो का पप्पा तुम्हीच? मी सावकाश चाल, दादाला चालू दे का? मी बसता मागे. आम्ही पोचलेलो अशा प्रकारे आता मराठे पाड्याला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. मी सक्सेसफुली ड्रायव्हिंग करून आवरा मी पोचवलेलं आहे ना, एकदम सुखरूप जिवंत. बाबू मंदिरात आता आल्या होता खरा. आम्ही तुम्हाला मंदिर दाखवतो पहिले. नंतर आपल्या हा साईडला बघू शकता तुम्ही, आणि इथं महादरवाजा प्रवेशासाठी. बाहेर तसं मावळ्यांचे पण एक आहेत, घोड्यावर बसून, आणि म्हणजे जसा आपल्या किल्ल्याचा राखण करताना अशा हिशोबाने. एक नंबर मस्त बाहेरचा एक मोठा प्रवेशद्वार बनवलेला आहे. आतमध्ये जाऊन आता आपण बघू कसं मस्त वाटतं इथूनच. खतरनाक ना, भारी एकदम बनवलंय असं वरपासून एकदम राजवाड्यासारखा. इकडं मंदिर. तर म्हटलं काही सगळ्यात पहिले तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे, मग महाराजांचं इकडे मंदिर. प्रतिमा अशी शिवाजी महाराजांची प्रतिमा इथे बसवलेली आहे.
आणि इथे तसं अतिशय सुंदर आणि काय स्फूर्तीवालं वातावरण एकदम वाटतंय आणि आजूबाजूचं वातावरण पण तुम्हाला दाखवतो. किती सुंदर असं सगळीकडे बनवले चारी दिशेला. आता नंतर जेव्हा स्वराज्य निर्माण करायचं असताना जिजाऊ शिवाजी महाराजांना प्रशिक्षण देतो तेव्हा स्वराज्य जिंकण्यासाठी शिकवत होते की आपलं स्वराज्य कसं असलं पाहिजे. त्याचे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापनेची शपथ घेतानाचा चित्र. अनेक जाती धर्माचे अफजल खानाच्या छावणीमध्ये घुसून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. बहिर्जी नाईक आहेत, गुप्तहार शिवाजी महाराजांच्या सोबत असायचे. ते बाकी दुसऱ्या मुघलांच्या छावणी वगैरे मध्ये घुसून त्यांच्याबद्दल माहिती घेऊन यायची. महाराजांचा आग्र्याहून सुटका झाला होता तेव्हाचे बनवलेली चित्र आहेत. फळांच्या पेटीच्या माध्यमातून शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आग्र्यातून बाहेर काढण्यात आलं होतं. हा आहे कोंढाण्यावरती जेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी घोरपडीच्या साह्याने वरती चढतानाचे चित्र बनवलेले आहेत. कोंढाणा किल्ल्यावरचे लढ्याचे दृश्य. महाराजांच्या काळातील धनुष्यबाण आणि तलवारांची वापरली जाणारी शस्त्र. दांडपट्टा सारखाच नाही या. हा दांडपट्टा बरोबर. ढाल काय बोलते कटप्पाने असा घातला. स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज वाघाचा जेव्हा त्यांनी वध केला होता. हिरकणी जेव्हा आपला जो हिरकणी किल्ला आहे त्याच्यावरती झालेला प्रसंग जेव्हा हिरकणीवरून माता आपल्या बाळासाठी बाळ तिचा घरी होता आणि हिरकणी ज्या आहेत त्या गडावर गेल्या होत्या काही कामास्तव आणि जेव्हा गडाचे दरवाजे बंद झाले होते तेव्हा त्यांना उतरायला खूप उशीर झाला होता. म्हणून एक दुसरा दरवाजा असतो जो बंद असतो त्या मार्गातून त्यांनी आले आणि तिथून उतरणं खूप अशक्य असं होतं पण त्यांनी तो गड उतरला म्हणून त्या गडाला हिरकणीचा किल्ला म्हणून नाव देण्यात आला. उषा मंदिराचा पूर्ण आपण साईडून दर्शन घेतल्यानंतर चला आता आपण एकदा वरच्या साईडला पण जाऊन कड्यांवरती. पाऊस सारखा ते पावसाने काही नुसती जोर घेतली या वेळेला. ते काय हवा सुटली काय आणि हे बघू मंदिर असं असायला पाहिजे महाराजांचा डोंगरांच्या मधोमध. म्हणजे डोंगरांच्या मधोमध तर नाहीये गावांच्या मधोमध्ये पण आजूबाजूचा डोंगर परिसर बघून वाटतंय अतिशय सुंदर. आणि जर पाऊस आला तर अजून मनाला असा भावूक. बाकी मंदिराची जी बनावट केली एक नंबर बनवलेला आहे. काय म्हणणं आहे मम्मा? आवडला ना? काय रे तुला काय वाटतं? पाऊस आला जोरात वाटला काय मस्त. इथं फोटो बिटो काढले मस्त. पण फोटो काढायला मी लागेल. आई घ्या काय मस्त वाटतं इथं वरती असा कड्यावरती चालायला भारी वाटतं मंदिर बघायला. बघा नुसता पाऊस पण मजा आहे पावसान बी. बापरे गर्दी लय वाढली पण आता मी भिजलो बा अख्खा भिजलो. मस्त वाटलं येऊन पण इथशी असा एखाद्या गाडा किल्ल्यावर आल्यावर का थोडाफार गेला म्हणजे मी पण असं काय गेलो नाही म्हणून मला माहिती आहे. भारी आहे. बाकी आपलं सगळं झालेलं आहे दर्शन मस्त सगळं फिरलो मंदिर. पुढच्या व्लॉगमध्ये नाही अजून आम्ही घरी जाऊ. आम्ही तुम्हाला एक सांगतो यो रस्त्याने यायचा कुठला खालिंगचा ना खालिंगवाल्या रस्त्याने यायचा. इथला आपला वाड्या रोडचा तो आतमधून दुसरा हिवाली साईडचा रोड आहे तो पक्का खराब आहे. पक्का म्हणजे पक्काच जामच खड्डे आहेत या रोडला. या रस्त्याला पण आहेत पण कमी आहेत त्या हिशोबाने. चांगला रोड आहे तरी असं एवढा पण खड्ड्यांचा नाही कुड्ड्यांचा नाही का? बरोबर का? जरा पुरं भेटू.
अशा सकट आम्ही घरी पोचलेलो आता एकदम. मी यांना पटापट ओके काढू. चलो आता काहीतरी खाते. यावेळी सगळे नाश्ता केला गाडीन बसून. मला भूक लागली आता. काय खाल्ले मी बोल फक्त गाडीन. मग चलो लाईट लगाव. काहीच दिसत नाही म्हणा फोनच्या भरोसे. आम्ही घरी पोचलेलो आता. आता आम्ही आराम करतो. व्लॉग एवढाच. तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. याला बघून तरी करा.